श्री स्वामी समर्थ. मृत्यूनंतर मोक्ष कोणाला प्राप्त होतो? मोक्ष कसा मिळवायचा? आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्म, पापपुण्य, धर्म आणि अधर्म या सर्व गोष्टींना अधिक महत्त्व आहे. आपल्या धर्मामध्ये सांगितले गेले आहे की कसं मनुष्याला 84 लाख योनी पार केल्यानंतर मनुष्य जन्म हा मिळतो आणि मनुष्यच फक्त मोक्षाला प्राप्त करू शकतो. आता तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल की मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे जीवन आणि मृत्यू या दोन्ही चक्रातून मुक्त होऊन परमेश्वरासोबत स्वतःला म्हणजेच आत्म्याला एकरूप करून घेणं, ज्यासाठी सर्वच योगी ऋषीमुनी खूप त्रास सहन करतात. भगवान श्रीकृष्णाने युद्धभूमीमध्ये अनेक प्रकारचे उपदेश दिले. मानवाच्या जीवनातून सर्व प्रकारच्या विकारातून मुक्ती मिळवण्याचे उपाय सुद्धा सांगितले आहे. ज्या व्यक्तीने भगवद्गीता संपूर्णपणे नीट वाचली आणि समजून घेतली त्या व्यक्तीला समजते की भगवद्गीतेमध्ये जीवनाच्या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मोक्ष मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. ध्यानयोग, भक्तियोग, कर्मयोग इत्यादी. आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मोक्ष मिळवण्यासाठी सर्वात सरळ आणि सोपा कोणता मार्ग सांगितलेला आहे. या विधीमुळे मनुष्य हा कितीही पापी आणि अधर्म करणारा असला तरी सुद्धा मृत्यूच्या क्षणी तो लगेचच मोक्षाला प्राप्त होऊ शकतो. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुन, मनुष्य शरीर हे खूप कष्ट सहन केल्यानंतर मिळते. त्याला कधीच वाया घातले नाही पाहिजे. देवी देवता सुद्धा मनुष्याच्या शरीराची आकांक्षा आणि इच्छा बाळगतात, परंतु मनुष्याचा अज्ञानीपणा एवढा आहे की तो या मोक्ष प्राप्त करण्याच्या मिळालेल्या संधीला सारखा गमवत राहतो. तो स्वतःचे पूर्ण आयुष्य वासना, भोग, विलास यामध्येच घालवतो. एवढेच नाही तर मनुष्य जेव्हा मृत्यू क्षयावर असतो आणि त्याच्या मृत्यूचा क्षण जवळ आलेला असतो त्यावेळेस सुद्धा वासना त्याचा पाठलाग सोडत नाही. त्यामुळेच ही वासना मृत्यूच्या क्षणी त्याच्या मनामध्ये एकदम प्रबळ असते आणि त्याच वासनेच्या आधारे त्याचा पुढचा जन्म मिळतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मरणाचे क्षण जवळ आलेले असताना मनुष्याने काय करावे जेणेकरून त्याला मोक्ष प्राप्त होईल हे सांगितले आहे. ही एक मरणाची विद्या आहे. जो या विद्येला जाणून घेतो त्याने आयुष्य जगत असताना कितीही पाप केले असले तरी तो या विद्येचा उपयोग करून परमेश्वराचे चिंतन आणि स्मरण करून मोक्षाला प्राप्त होऊ शकतो. मोक्ष म्हणजे जन्म आणि मरण या दोन्ही चक्रातून मुक्ती. जो व्यक्ती मोक्षाला प्राप्त होतो तो पुन्हा या पृथ्वीवर जन्म घेत नाही. पृथ्वीच्या अनेक सुख आणि दुःखापासून मुक्त होऊन परमेश्वरामध्ये एकरूप होऊन जातो. अर्जुन विचारतो की हे माधव, मृत्यूच्या वेळी मनुष्याला खूप कष्ट होतात. मग तो मृत्यू एखाद्या धारदार शस्त्राने मारल्यामुळे असू दे किंवा नैसर्गिक असू दे, या मृत्यूला सोपा बनवण्याचा कोणताच मार्ग नाही आहे का? त्यावर कृष्ण म्हणतात, हे अर्जुन, हा प्रश्न मृत्यूला सोपा बनवण्याचा मुळीच नाही आहे, तर जन्म आणि मृत्यू या दोन्ही चक्रातून मुक्त होऊन परमेश्वराला प्राप्त करून मोक्ष मिळवण्याचा आहे. श्रीकृष्णाने सांगितले, जो व्यक्ती मृत्यूच्या वेळी मी सांगितलेली विधी करेल तर तो मोक्षाला प्राप्त होईल. अर्जुनने विचारले की ती गोपनीय विद्या कोणती आहे? श्रीकृष्ण सांगतात, मनुष्याने जीव सोडताना आपल्या स्वतःच्या सर्व इंद्रियांच्या द्वारांना थांबवून म्हणजेच इंद्रियांवर ताबा मिळवून आणि आपल्या मनाला हृदय कमलामध्ये स्थिर करून आपल्या प्राण ऊर्जेला स्वतःच्या मस्तिष्क मध्ये स्थापित करून परमेश्वराचे स्मरण करून ओम मंत्राचे उच्चार करावे. मनुष्य जीवनभर कितीही पापी राहिला असला तरी असे केल्याने त्याला मोक्ष प्राप्त होईल. एवढी सोपी विधी भगवान श्रीकृष्णांनी मोक्ष प्राप्तीसाठी सांगितलेली आहे. ओम केवळ हा एक शब्द नाही आहे, तर हा सर्व मंत्रांचा परममंत्र आहे.
याची महिमा अनंत आहे. आध्यात्मिक साधनेचा केंद्रबिंदू ओम हाच आहे. सिद्धी प्राप्तीचे सूत्र सुद्धा ओम हेच आहे. हा तो मंत्र आहे ज्यातून सर्व ज्ञानाची आणि सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. या ब्रह्मांडाची निर्मिती करणारा हा परम मंत्र आहे. जीवनामध्ये ओम च्या उच्चारामुळे शरीराच्या हृदय कमलामध्ये आत्म्याची ज्योत ही नेहमी प्रकाशित राहते. मृत्यूच्या वेळी ज्या वेळेस कोणताही मनुष्य हा ओमचा उच्चार एका सुरात करतो त्यावेळेस आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही पण अति आनंदित होतात आणि हे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी आतुर होऊन जातात. जसे की हे दोघेही युगायुगांपासून वेगळे झालेले आहेत. सर्व संसाराच्या सीमांना तोडून दोघेही एकमेकांमध्ये एकरूप होण्यासाठी व्याकुळ होऊन जातात. भगवान श्रीकृष्णाने मनुष्याच्या शरीराला मुक्तीचे द्वार असे सुद्धा म्हटले आहे. परंतु आपण याचे महत्त्व समजून घेत नाही आणि यासाठी त्या ईश्वराने मनुष्य शरीराची रचना ही एका विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. आपल्या या शरीराला ब्रह्मांडाच्या स्वरूपात दर्शविले गेले आहे. आपले शरीर हे या ब्रह्मांडाचे एक केंद्रबिंदू आहे. मनुष्य शरीरामध्ये पायापासून ते नाभीपर्यंत भूलोक दर्शविले मेले आहे. नाभीपासून ते कंठांपर्यंत अंतरिक्ष लोक म्हणजेच आकाशलोक दर्शविले गेले आहे आणि कंठापासून सहस्रापर्यंत स्वर्गलोक आहे असे सांगितले गेले आहे. सिद्धयोगी हे मानवाच्या या रचनेला अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून समजून घेतात आणि त्यामुळे सिद्धयोगी आपले शरीर सोडत असताना आपल्या प्राणऊर्जेला वरच्या बाजूला विशुद्धी चक्र म्हणजेच कंठामध्ये घेऊन येतात आणि त्यानंतर विशुद्धी चक्रामधून पुढे आज्ञा चक्रामधून घेऊन जाऊन कपाळात सहस्र चक्रामध्ये प्राणाला स्थापित करून तिथून प्राणाला बाहेर काढतात. आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसांना या विधीच्या बाबतीत काहीच माहिती नसते. त्यामुळे आपल्यासारख्या माणसांचे प्राण हे दुसऱ्या मार्गातून निघतात. जास्त करून मूलाधार चक्रातूनच प्राण निघतात. परंतु ज्ञानी माणसांचे प्राण हे सहस्र चक्रामधूनच निघतात. ज्ञानी माणसाचे प्राण सहस्र चक्रामधून म्हणजेच कपाळातून बाहेर पडते. यामुळेच सनातन धर्मानुसार मनुष्याला अग्नी देताना त्याच्या कपाळावरती काठीने मारण्याची परंपरा आहे. ज्ञानी माणसाचे हे सर्व आपोआपच घडून येते. परंतु आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी ही प्रथा चाललेली आहे की आपण सहस्र चक्रावरती जबरदस्ती काठीने घाव घालतो. मित्रमैत्रिणींनो, जबरदस्तीने मोक्ष मिळवला जाऊ शकत नाही. हे बघा, भगवान श्रीकृष्णाने एकदम अतिशय सुंदर अशी व्याख्या केली आहे की मनुष्याच्या आयुष्यात या दोन वेळा या खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे त्याच्या जन्माची वेळ आणि दुसरी म्हणजे त्याच्या मृत्यूची वेळ. जो मृत्यूच्या वेळेस शुद्धीमध्ये राहून ओम या शब्दाचे ध्यान करतो तो परमात्मामध्ये विलीन होतो. तर ही होती भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली मोक्ष मिळवण्याची सर्वात सोपी अशी विधी. पण प्रत्येक जण मृत्यूच्या वेळी ही विधी करू शकाल का? याचे उत्तर ब्रह्मसूत्राच्या भाषेमध्ये श्री आदि शंकराचार्य सांगतात की मृत्यूच्या वेळी माणसाला 100 विंचू एक सोबत डंक मारतील तेव्हा जेवढ्या वेदना होतात ना तेवढ्या वेदना होत असतात. मृत्यूच्या वेळी डोळ्यासमोर अंधकार पसरायला लागतो आणि गोरूपात असलेले यमदूत मनुष्याला दिसायला लागतात. मृत्यूच्या वेळी जीवनभर भरपूर पाप केलेले असल्यामुळे परमेश्वराचे स्मरण राहत नाही आणि घसा सुकायला लागतो. जो व्यक्ती आयुष्यभर देवपूजा आणि देवाचे स्मरण करत नाही अशा व्यक्तीला मृत्यूच्या वेळी सुद्धा संसारातील ही मोहमाया जपडून राहते आणि मृत्यूच्या वेळी त्याला देवाचे स्मरण होत नाही. यामुळेच मनुष्याने सतत या ज्ञानाचा अभ्यास करत राहणे गरजेचे आहे आणि याच अभ्यासामुळे मृत्यूच्या वेळेस मनुष्य परमेश्वराचे स्मरण करून ओम नामाचा उच्चार करू शकेल आणि त्यातून स्वतःला परमेश्वराशी एकरूप करून मोक्ष मिळवू शकेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.